फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होणारा हा जाळीदार स्पंज डोसा, त्यासोबत चटपटीत हैदराबादी पल्ली चटणी. बिना फर्मेंटेशन अगदी काही मिनिटातच तयार होणारा हा डोसा नाश्त्यासाठी अतिशय उत्तम ऑप्शन आहे. चटणी आणि डोस्याची परफेक्ट मेजरमेंट सकट आज रेसिपी दाखवतोय. याच बॅटरपासून पातळ डोसा पण आपण करू शकतो पोडी पावडर घालून. तो पण आज दाखवणार आहे. याचं स्पॉन्जी टेक्स्चर चटणीला छान सोक करून घेतं. इतकं टेस्टी आहे हे कॉम्बिनेशन की परत परत बनवण्याची इच्छा होईल. पूर्ण रेसिपी व्यवस्थित फॉलो करा. ही चटणी आणि डोसे तुम्हाला नक्की आवडतील याची मी गॅरंटी देतो. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पल्ली चटणी रेडी करूया. आपण मराठीत फल्ली म्हणतो शेंगदाण्याला, तिथे पल्ली म्हणतात म्हणून पल्ली चटणी. हैदराबादमध्ये सगळ्या नाश्त्यांबरोबर सर्व करतात. 1 टेबलस्पून तेल गरम केलंय. अर्धा कप शेंगदाणे आणि 15 लसणाच्या पाकळ्या घालून 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर घालूया 1 स्लाइस केलेला कांदा. 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर घालूया 5 सुकी बेडगी मिरची. 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर गॅस बंद करूया आणि घालूया 1 टीस्पून लाल तिखट. याच हीटवर थोडंसं रोस्ट करून घेऊया आणि 1 टीस्पून मीठ घालूया. याला थोडं थंड करून घेऊन मिक्सरच्या जारमध्ये घालूया. 1 कप पाणी घालूया आणि मिक्सरमधनं व्यवस्थित बारीक वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता चटणी वाटल्यानंतर अजूनही घट्ट आहे, त्यामुळे अर्धा कप पाणी आणखीन घालूया. मिक्सरमधनं फिरवून घेऊया आणि आता एका बाउलमध्ये याला काढून घेऊया. एक तडका बनवूया. 1.5 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल तापल्यानंतर घालूया 1 टीस्पून मोहरी. मोहरी फुटायला लागल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे आणि साधारणपणे 15 कढीपत्त्याची पानं. 2 सुक्या लाल मिरच्या तोडून अर्धा मिनिट हलवून गॅस बंद करून घेऊया आणि घालूया 3 चिमूट हिंग आणि 1/4 टीस्पून लाल तिखट. बस हा गरमागरम तडका घालूया चटणीच्या वरती आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 3-4 चिंचेचे तुकडे पाव कप पाण्यामध्ये घोळून चिंचेचा कोळ तयार केला होता तो घालूया याच्यामध्ये. असं न करता जेव्हा आपण चटणी मिक्सरमधनं वाटतो तेव्हा पण आपण थोडी चिंच त्याच्यामध्ये घालू शकतो. ही चटणी खूप घट्ट नको. याचं वजन करून दाखवतो. साधारणपणे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो ही चटणी तयार झालेली आहे. याची शेल्फ लाईफ फ्रीजमध्ये ठेवल्यास 2 दिवसाची आहे. जेवढी फ्रेश वापरू तेवढं चांगलं. आता बनवूया स्पॉन्ज डोसा. 1 कप रवा घेतला आहे आपण. 3/4 कप जाडे पोहे. अर्ध्या टीस्पूनपेक्षा थोडेसे कमी मेथीचे दाणे. याच्यामुळे डोस्याची चव आणखीन वाढते. 1.5 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून साखर. अर्धा कप दही घालूया. मी इथे जे रेडीमेड दही मिळतं पॅकेटमध्ये ते वापरतो. ज्या कपामध्ये मी दही घेतलं होतं त्याच कपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि 1 कप पाणी मी याच्यामध्ये घालतोय आणि याला मिक्स करून घेतोय. मेजरिंग कप नसेल तर घरी मध्यम आकाराची जी वाटी असेल त्याचा वापर करून पण आपण बनवू शकतो. आणखीन अर्धा कप पाणी घातलेलं आहे. याला एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर तुम्ही बघाल तर पोहे आणि रवा पाणी शोषून घेतं. याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेऊया. बॅटर घट्ट होईल म्हणूनच अर्धा कप आणखीन पाणी घालूया. एकदा मिक्सरमधनं फिरवून घेऊया आणि एका बोलमध्ये याला काढून घेऊया. याचं वजन पण तुम्हाला दाखवतो. साधारणपणे या बॅटरचं वजन आहे 750 ग्रॅम. याच्यापासून 6 ते 7 स्पॉन्ज डोसे आपले बनतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 3 टेबलस्पून तांदळाची पिठी याच्यामध्ये घालतोय. याच्यामुळे बाहेरची बाजू आणि कॉर्नर्स थोडे क्रिस्पी बनतात आणि आतलं जे टेक्स्चर असतं ते स्पॉन्जी मुलायम बिलकुल कापसासारखं बनतं. याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपण फर्मेंट तर नाही करून घेतलेलं आहे. याला जाळीदार बनवण्यासाठी घालूया 1 पॅकेट इनो. वर 1 टेबलस्पून पाणी घालूया म्हणजे रिॲक्शन व्यवस्थित होईल आणि 1 मिनिटं याला मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे इनो एकसारखा बॅटरमध्ये मिसळेल. तवा गरम करून थोडंसं तेल वरती घातलं होतं आणि थोडंसं पाणी पण शिंपडलं होतं आणि याला पुसून घेतलं होतं. याच्यामुळे तव्याचं टेम्परेचर मध्यम गरम ठेवायला मदत होते. 1 पळी भरून बॅटर मी गरम तव्यावरती घातलेलं आहे. याला पसरवायची गरज नाही, ऑटोमॅटिक पसरतं. 1 ते 1.5 मिनिटामध्ये वर अशी जाळी तयार होते आणि वरचा भाग असा थोडा सुकतो. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा तेल किंवा तूप वरती घालायचंय. 2 मिनिटात हा डोसा तव्यापासून सुटायला लागतो. याला टर्न करूया. बिलकुल हलका स्पॉन्जी आणि जाळीदार बनतो हा. आणि तुम्हाला जी टेस्ट चाखायला मिळेल ना रेस्टॉरंटमध्ये जसा स्पॉन्ज डोसा मिळतो ना तीच चव तुम्हाला इथे मिळेल. हे बघा मध्यम आचेवर याला दोन्ही बाजूंनी छान असं शेकून घेतलेलं आहे आणि रंग किती मस्त आलेला आहे. तुम्ही बघू शकता याला उचलल्यानंतर पण दोन्ही बाजू खाली जात नाही आहेत. खालचा बेस हलकासा क्रिस्पी आहे आणि आतनं डोसा आहे नरम आणि स्पॉन्जी. हे जे काही टेक्स्चर आहे ना याच्यामुळे डोसा खूप टेस्टी लागतो. याच पद्धतीने आणखीन एक स्पॉन्ज डोसा मी इथे बनवून घेतलेला आहे. वरून जर आपण तूप वापरलं ना तर आणखीनच टेस्टी लागतो हा. मी इथे बिडाचा तवा वापरतोय. याच्यावर हे डोसे खूपच छान होतात. पण जर आपण नॉनस्टिक तवा वापरत असू तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे, खूप चांगले होतात. असा मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे. जेव्हा हे गरम असतात ना तेव्हा असे थोडेसे क्रिस्पी असतात आणि थंड झाल्यानंतर मऊ होतात. याच बॅटरचा वापर करून एक डोसा बनवला होता.
वरती तूप आणि पोळी पावडर घातली होती. पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये देतोय. पोळी पावडरची रेसिपी देव्स किचनवरती शेअर केली होती, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्याचबरोबर उडपी सांबार आणि नारळाची चटणी या रेसिपीजची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. दोन्ही बाजूनी याला खरपूस भाजून घेतलेलं आहे. किती छान रंग आलाय बघा. जर तुम्हाला थिन म्हणजे पातळ डोसे आवडत असतील तर अशा प्रकारे पण तुम्ही डोसे बनवू शकता. यासोबत जी बटाट्याची पिवळी भाजी बनते डोश्यासोबत जी आपण सर्व करतो ती पण खूप टेस्टी लागते. आणि पल्ली चटणी जी मी तुम्हाला दाखवली, जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बिलकुल काही मिनिटात रेडी होणारी ही रेसिपी तुम्ही कमर्शियल पर्पजसाठी पण वापरू शकता. हे बघा याचं टेक्स्चर किती लाईट आणि फ्लफी बनले हे डोसे आहे ना. बिलकुल कापसासारखे नरम आहेत. सोबत ही भाजी आणि ही चटणी, बस अजून काय पाहिजे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.